वंतारा सीईओंची आज नांदणी मठाधिपतींसोबत बैठक पार पडली। मात्र मठाधिपती बैठकीतून तडकाफडकी बाहेर निघाले आणि माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलायलाही त्यांनी नकार दिला। मठाधिपतींनी बैठकीतनं तडकाफडकी बाहेर पडल्यामागचं कारण स्पष्ट आहे। नांदणी मठाच्या हत्तीणीला परत आणण्याची मागणी आता आणखी जोर धरतीये। तर बैठकीबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना माहिती दिली आहे। इथंच नांदेडच्या मठामध्ये सुद्धा वनताराचं एक युनिट आपण सुरू करू की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला अपेक्षित असणारं जी आपल्याला हत्ती इथं पाहिजे आहे त्याच्याबद्दलच्या स्पष्ट आपल्याला सूचना कोर्टाच्या आल्या की ताबडतोब आपण या सगळ्याच्या बाबतची पूर्तताही करतो। त्यांचं म्हणणं इतकंच आहे की या सगळ्या घटनाक्रमांमध्ये आपला रोल शून्य आहे, परंतु रोल शून्य असताना मात्र ज्या पद्धतीनं लोकांमधला तीव्र आक्षेप होतोय याच्याशी आपला काही संबंध नाही। सगळ्या समाजाच्या किंवा कोल्हापूरवासियांच्या भावनांप्रमाणे वनतारातून आपली महादेवी किंवा माधुरी हत्तींची आमची आहे ती इकडे येण्यासाठी ज्या काय आवश्यक प्रक्रिया पार करायला पाहिजेत त्या प्रक्रिया पार करण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य होईल अशा स्पष्ट पद्धतीचे सकारात्मक संदेश त्यांनी दिलेत की ज्याचा उपयोग आपल्याला होईल। सगळ्या जनमानसांची भावना लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या शिफारशीनंतर सकारात्मक पद्धतीने शासनाचा अफिडेविट सादर करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्न करू। अत्यंत दुःखद, असंस्कृतिक आणि हा अनैतिक आणि अधर्म हा सरकार कसा या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये करतोय याचं ते अत्यंत मूर्तिमंत उदाहरण आहे। आपल्या संस्कृतीत आणि धार्मिक आस्थांमध्ये हत्तीचं एक आकर्षण आहे, हत्तीचं एक महत्त्व आहे आणि त्या ठिकाणच्या त्या संस्थांमध्ये ती हत्तीन त्या गावाचा आणि त्या संस्थांचा एक अविभाज्य घटक ही झालेली होती। त्या ठिकाणच्या गावकऱ्यांच्या मदतीला धावले नाही। त्या माधुरी नावाच्या ज्या हत्तीणी आहे जिंच्या एक अढळ अशा स्वरूपात एक सांस्कृतिक स्थान आहे त्या हत्तीणीच्याही मदतीला ते धावले नाही आणि शेवटी स्वतःच्या वनताराची शोभा वाढवण्याकरता ती हत्तीन गुजरातला गेली। ही शोकांतिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।